खूप जुना काळ होता. एका घनदाट जंगलात एक बलाढ्य हत्ती राहत होता. तो बलवान होता, पण त्याच्या अंतःकरणात कायम एक प्रश्न घुमत असे, माझ्या आयुष्याचा खरा अर्थ काय? एक दिवस तो नदीकाठी शांत बसला होता. तेवढ्यात आकाशात दिव्य प्रकाश पसरला आणि त्याच्यासमोर प्रकट झाले स्वयं श्री विष्णू भगवान. भगवान स्मित करत म्हणाले, गजेंद्रा, तुझे हृदय पवित्र आहे म्हणून आज तुला एक गूढ कथा सांगतो. पण ही कथा साधी नाही. ही आहे प्रकाश व अंधकाराची, भीती व धैर्याची, सत्य व असत्याची. ही कथा जर तू ऐकली नाहीस तर तुझ्या मनातील शंका व असूर कायम राहतील. पण जो ही कथा मन लावून ऐकतो त्याचे जीवन तेजाने उजळते. हत्तीचे डोळे पाणावले. त्याने सोंड उंचावून नम्रतेने विनंती केली, प्रभू, मला ही कथा ऐकायची आहे, मला मार्ग दाखवा. तेव्हा विष्णू भगवान हलक्या स्मिताने म्हणाले, मग ऐक, एक अशी कथा जी तुझे हृदय शुद्ध करील आणि तुझ्या आयुष्यातील अंधार कायमचा नाहीसे करेल. गजेंद्रा, पुढे ऐक. भक्तांनो, पुढे जाण्यापूर्वी अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीराम, हर हर महादेव, ओम लक्ष्मी नमः, श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि ही कथा पूर्ण मन लावून ऐका. भगवान विष्णू पुढे म्हणतात, सुखनगर हे राज्याच्या पश्चिम कोपऱ्यात वसलेले एक शांत गाव होतं. चारही बाजूंना हिरवीगार शेते, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले, तर उन्हाळ्यात वाऱ्यावर डोलकणारी पिकं, अशी सुंदर दृश्य गावाला लाभली होती. सकाळी लवकर सूर्य उगवला की आकाश सोनसळी प्रकाशाने उजळायचं आणि त्या क्षणी ओल्या मातीचा सुगंध सगळीकडे पसरायचा. गावकरी साधे, मेहनती आणि देवभक्त होते. या गावात जय नावाचा एक शेतकरी राहत होता. जय साधा, सरळ आणि प्रामाणिक माणूस होता. त्याचे वडील रामू मेहनती आणि कष्टाळू, तर आई माया ही प्रेमळ आणि घराचा आधार होती. गावात सगळे लोक मायेला गोड बोलणारी आई म्हणायचे, कारण तिचं एक शब्दानेही माणसाचं दुःख हलकं व्हायचं. जय वयाने 30च्या आसपास होता. उंच बांधा, मजबूत शरीर, पण चेहऱ्यावर नेहमी नम्रता आणि उत्साह. रोज सकाळी तो उगवत्या सूर्याला प्रणाम करून आपल्या शेतात जायचा. त्याचं जीवन जमीन, पाणी आणि धान्यासोबत नक्कीच फिरायचं. पण संध्याकाळी तो गावकऱ्यांच्या कामात मदत करायचा. कोणाला त्रास असेल तर धावून यायचा. गावातील लोक एकत्र येऊन उत्सव साजरे करायचे. अन्नपूर्णा उत्सव, शरद पौर्णिमा, नववर्ष, प्रत्येक क्षण गावाला जोडून ठेवायचा आणि लोक साधे होते पण मनाने आनंदी होते. आता सुखनगर जरी शांत दिसत होतं तरी काही दिवसापासून गावात एक भीतीचं सावट पसरू लागलं. पूर्वेकडच्या दाट जंगलातून विचित्र बातम्या यायच्या. रात्री बैल अचानक घाबरून उभे राहत, शेतातली फुलं कोंबजेत आणि तर कधी कोणीतरी रात्रभर ओरडत फिरतोय असं ऐकू यायचं. गावातील ज्येष्ठ मंडळी म्हणायची, जंगलच्या मागे काहीतरी विचित्र आहे, तिथे देवीची पूजा थांबलीये. आता फक्त अंधार दिसतो. लोक घाबरले होते. काही जण म्हणत की जंगलात दुष्ट आत्मा वावरतोय, काही म्हणायचे ही फक्त भीती आहे. जयने हे ऐकून सुरुवातीला फार लक्ष दिलं नाही, पण नंतर त्याने स्वतः जंगलाच्या जवळ जाऊन पाहिलं. त्याला तिथे एक अजब वातावरण जाणवलं. हवा थंडगार पण जड होती. झाडांच्या सावल्या लांबवर पसरून भयानक दिसत होत्या. जमिनीवर काळसर थर जमला हाय झाल्यासारखा भासत होता. आणि जय घरी परतल्यावर आई मायेनं विचारलं, बाळा, तू चिंतेत दिसतोय, काय झालं? जयने उत्तर दिलं, आई, जंगलात काहीतरी बदललंय. लोकांना भीती वाटते, पण मला वाटतं आपण फक्त भीतीने थांबून चालणार नाही, काहीतरी मार्ग काढायला हवा. जयचा जिवलग मित्र अरुण होता. अरुण धाडसी पण थोडा घाई करणारा स्वभावाचा होता. त्याने जयचं ऐकलं आणि म्हणाला, आपण स्वतः पाहून यायला हवं. भीतीचं मूळ कळलं की उपायही सापडेल. गावात आणखी एक हुशार मुलगी होती, सिया. ती शांत, समजूतदार आणि धाडसी होती. तिला निसर्गाचा अभ्यास करायला आवडायचं. जय आणि अरुणने ही तिला सगळं सांगितलं. ती थोडं हसली आणि म्हणाली, जगात जे दिसत नाही ते नसतं असं नाही, आपण स्वतः शोध घ्यायला हवा. असं ठरलं की ते तिघे मिळून जंगलात काय चाललंय ते पाहतील. त्यांनी शपथ घेतली, गावाचं रक्षण करायचं, काहीही झालं तरी सत्य शोधायचं. आता एका रात्री तिघेही जंगलाच्या किनाऱ्यावर गेले. चंद्रप्रकाशात झाडांच्या सावल्या लांब पसरल्या होत्या. जयच्या हातात छोटासा दिवा होता. अरुणकडे काठी आणि सियाने छोटा उंजळभर मीठ बरोबर घेतलं. आता जुन्या म्हणणीनुसार मीठ दुष्ट शक्तींवर काम करतं. ते पुढे गेले तर जमिनीवर विचित्र पाऊलखुणा दिसल्या. त्या पायाच्या नव्हत्या तर गोलसर आणि असमान आकाराच्या होत्या. अचानक झाडांच्या मागून कुजबुजल्यासारखा आवाज आला. अरुण दचकला, पण जय म्हणाला, भीती दाखवून थांबवायचं त्याचं काम आहे, आपण मागे हटणार नाही. थोडं गेलं
आणि पुढे गेल्यानंतर त्यांना एक जुनी विहीर दिसली. विहिरीभोवती काळे कवडसे जमा झाले होते आणि विहिरीचं पाणी स्थिर नव्हतं. जणू काही पृष्ठभागावर अदृश्य लहरी चालत होत्या. जयने दगडाला हात लावला तर त्याला थंड झटका बसला. त्याला वाटलं कुणीतरी त्याच्याशी बोलतंय, पण शब्द नव्हते, फक्त एक भीतीदायक संवेदना होती. त्या रात्रीचं निरीक्षण त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं नाही, कारण लोक आणखी घाबरले असते. पण तिघांच्या मनात अनेक प्रश्न होते. सिया म्हणाली, हे फक्त निसर्ग नाही, काहीतरी शक्ती आहे जी गावाची शांतता हरवत आहे. अरुण म्हणाला, आपण लगेच सगळ्यांना सांगूया. पण जय शांतपणे म्हणाला, नाही, आधी सत्य समजून घ्यायला हवं. लढाई ही फक्त शस्त्राची नाही, ही लढाई मन, बुद्धी आणि आत्म्याची आहे. जयला जाणवलं की ही दृश्य शक्ती फक्त जंगलापुरती नाही, ती लोकांच्या मनात भीतीच्या रूपाने शिरते आहे आणि भीतीनेच माणूस चुकीचे निर्णय घेतो. गावातही विचित्र घटना सुरूच होत्या. एखाद्याला रात्री दार ठोठावल्यासारखं वाटायचं, पण बाहेर गेलं की कुणीच नसायचं. शेतातल्या पिकांवर काळसर डाग पडायचे. मुलं आजारी पडू लागली. गावकऱ्यांनी मंदिरात पूजा अर्चा केली, पण पुजारी म्हणाले, यावेळी देवाची पूजा करूनही मन शांत होत नाही, काहीतरी गंभीर आहे. लोकांच्या चेहऱ्यावर काळजी होती. काहींनी घराबाहेर जाणं कमी केलं, काही तर गाव सोडून जायचा विचार करत होते. जयला हे पाहून खूप वाईट वाटलं. त्याने ठरवलं, मी काहीतरी करून दाखवणार, सुखनगर सुरक्षित करणार. तिघांनी पुन्हा जंगलात जाण्याची तयारी केली. यावेळी त्यांनी गावच्या वयोवृद्धांचा सल्ला घेतला आणि एका म्हाताऱ्याने त्यांना सांगितलं, जंगलातील विहीर जुनी आहे. तिथं पूर्वी साधूंनी तप केला होता, पण नंतर कुणीतरी चुकीचं कर्म केलं आणि तिथं अंधार पसरला. जयला समजलं की मूळ विहिरीतच आहे. ती जागा शुद्ध केली तर गाव वाचेल, पण त्यासाठी धैर्य, शुद्ध मन आणि देवाचा आशीर्वाद लागणार. जयचा संकल्प आता झालेला होता. त्या रात्री जय आईजवळ गेला आणि त्याने सगळं सांगितलं. आईने डोळ्यात पाणी आणून म्हटलं, बाळा, रस्ता कठीण आहे, पण तुझं मन स्वच्छ आहे, देव तुझ्या सोबत आहे. जयच्या डोळ्यात निर्धार चमकला. त्याने हात जोडले आणि मनोमन प्रार्थना केली, देवा, मला माझ्या गावाचं रक्षण करायला शक्ती दे, भीतीवर विजय मिळवायला धैर्य दे. आणि अशा प्रकारे जय आणि त्याचे साथीदार सुखनगरच्या लोकांसाठी मोठ्या प्रवासाला निघाले. एक असा प्रवास तिथे त्यांना अंधाराला सामोरे जावं लागणार होतं, पण सत्य, धैर्य आणि श्रद्धेच्या बळावर ते प्रकाश आणू शकणार होते. गाव सुखनगर अजूनही बाहेरून शांत दिसत होतं, पण आतून लोकांच्या मनावर भीतीचं ओझं होतं आणि ते वाढत होतं. ज्या ज्या रात्री चंद्र पूर्ण असायचा त्या त्या रात्री जंगलाच्या बाजूने विचित्र आवाज ऐकू यायचे, जणू कोणीतरी मोठे पंख पसरून हे उडत आहे आणि मोठ्या पावलांनी जमिनीवर ठोके मारत चाललाय. पहिल्यांदा हा आवाज एका गुराख्यानं ऐकला होता. तो बैलांना परत आणत होता आणि अचानक त्याच्या समोरच्या वाटेवर वाऱ्यासारखा थंड झोत आला आणि पानं सळसळली, पण झाडं हालत नव्हती आणि त्या थंड झोताबरोबर एक सावली झेपावून गेली. गुराख्यानं सांगितलं की त्याला काही नजरेत दिसलं नाही, पण छातीवर एवढं दडपण आलं की श्वास घ्यायलाही कठीण झालं. मग आता पुढं गावात ही गोष्ट पोहोचल्यावर लोकांनी सुरुवातीला हसून टाकलं आणि अरे, रात्र मोठी होती, थकवा असेल, कल्पना आली असेल असं म्हणाले. पण काही दिवसांनी दुसरी घटना घडली. एका रात्री वसंत नावाचा तरुण आपल्या शेतावर पाणी सोडायला गेला. त्याला वाटलं की दूरवर कोणीतरी उभा आहे, पांढऱ्या धुरासारखं लांब लचक उभं असलेलं. त्याने आवाज दिला, कोणी आहे तिथे? पण कोणी उत्तर दिलं नाही. तो जरा पुढे गेला आणि अचानक त्याच्यासमोर असलेले ते पांढरं धुडकट शरीर हवेत विरलं आणि घरी परतताना त्याच्या पायांना कापरं भरलं होतं. या घटनांनी गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. आता लोकांना वाटू लागलं की जंगलात काहीतरी असामान्य आहे. काही म्हातारे लोक म्हणू लागले, हे साधं नाही, पूर्वी असुर लोकांचा वावर या जंगलात होता. शतकांपूर्वी राजांनी त्यांना पराभूत केलं होतं. कदाचित पुन्हा त्यांचा डोळा या गावावर पडला असेल. जय या अफवांवर शांत राहण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या मनात शंका वाढत होत्या. पहिल्या अध्यायात तो आणि त्याचे मित्र अरुण आणि सिया जंगलाच्या विहिरीपर्यंत गेले होते आणि त्यांना तिथं जी विचित्र ऊर्जा जाणवली होती ती त्यांच्या डोक्यात अजूनही फिरत होती. त्या दिवशी रात्री तो घराच्या अंगणात बसला होता. आई झोपली होती. वडील शेतातल्या कामामुळे थकून घोरत होते. जय आकाशाकडे पाहत होता आणि चंद्र धुक्याने आच्छादला होता. त्याला अचानक जंगलाच्या बाजूने हलका घरघर आवाज ऐकू आला. तो आवाज अगदी दूरचा होता, पण हृदयातल्या ठोक्याला तो भिडला. काहीतरी खरं आहे, त्याने मनाशी म्हटलं. पुढच्या दिवशी सकाळी त्याने अरुण आणि सियाला भेटायला बोलवलं. आपल्याला परत जंगलात जावं लागेल, फक्त आपली जिज्ञासा भागवण्यासाठी नाही. गावकरी आता खरोखर घाबरलेत. भीतीमुळे माणसं चुकीचे निर्णय घेतात. त्याआधी आपण काहीतरी पाहून खरं काय आहे ते कळलं पाहिजे. म्हणून सिया थोडी विचारात पडली. तू बरोबर आहेस,
पण जर खरंच असुर असतील तर? जयने तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं, आपण पळणार नाहीत, आपण जाणून घेऊ आणि जे करायचं असेल ते करू. अरुण हसला. तुला बघून कधी कधी मला वाटतं जय की तू साधा गावकरी नाहीस, तुझ्या अंगात काहीतरी वेगळं आहे. जयने हसून उत्तर दिलं, वेगळं काही नाही, भीतीला तोंड देण्याची इच्छा आहे एवढंच. त्या रात्री ते तिघं पुन्हा जंगलाच्या सीमेवर गेले. यावेळी त्यांनी सोबत 2 मशाली घेतल्या होत्या आणि आकाशात ढग जमले होते आणि वारं वाहत होतं. झाडं कुरकुर करत होती. प्रत्येक पानं जणू त्यांच्या चालण्यांनी नोंद घेत होते आणि जंगलाच्या विहिरीजवळ पोहोचल्यावर त्यांना जाणवलं की तिथली हवा वेगळी आहे, जणू सगळीकडे थंड धुके आहे, पण डोळ्यांनी काही दिसत नाही. मशालीचा प्रकाश देखील जणू तिथेच अडखडतोय. अचानक त्यांच्यासमोर झुडपांमधून एक विचित्र आवाज आला. गुर्र गुर्र. अरुण दचकला. हे प्राणी आहे का? पण लगेच झुडूप बाजूला झाली आणि एक मोठं सावलीसारखं शरीर त्यांच्या समोर उभं राहिलं. डोळे लाल चमकत होते, चेहरा धुसर पण भयंकर होता. सिया श्वास रोखून म्हणाली, हे माणूस नाही. जयच्या हातातली मशाल थरथरली, पण त्याने ती घट्ट पकडली. काय हवंय तुला? तो मोठ्याने ओरडला. ती सावली काही बोलली नाही, पण हळूहळू त्यांच्याकडे पुढे सरकू लागली. पानं गळगडू लागली. जमिनीवर दाब जाणवला. अचानक जणू वाऱ्याच्या झोतासारखं ती सावली त्यांच्या वरून गेली आणि विरघळली. अरुण कोसळला. आपण मरतोय असं वाटलं. श्रिया शांतपणे म्हणाली, ही सुरुवात आहे, आपल्याला आता समजलं काहीतरी खरोखर आहे. जय शांत बसला. त्याच्या मनात एकच विचार, हे फक्त सावली नाही, ही पहिली सावली आहे. खरी लढाई आता सुरू होणार आहे. त्या घटनेनंतर गावात अफवा पसरली की लोक रात्रभर बाहेर पडणं टाळू लागले. गुरं गोठ्याबाहेर ठेवली जात नव्हती. पानवट्यावर जाणंही लोक टाळत होते. आता गावच्या मुखिया वयोवृद्ध गणेशराव यांनी पंचायत बोलवली. सगळे गावकरी जमा झाले. गणेशराव म्हणाले, गावात घबराट आहे, काहीतरी जंगलातून येतंय असं सगळे म्हणतात, पण त्याचं खरं काय आहे ते आपल्याला समजलेलं नाही. आपण एकत्र राहिलो पाहिजे आणि कोणीही एकटा जंगलाकडे जाऊ नये. जयने पुढे येऊन सांगितलं, मी आणि माझे मित्र काल रात्री तिथे गेलो होतो. आम्ही एका सावली पाहिली आणि ती साधी नव्हती. मला वाटतं असुरांचा प्रभाव खरोखर वाढतोय. लोक एकमेकांकडे बघू लागले. काहींनी जयला वेडा ठरवलं तर काहींनी त्याचं ऐकून घेतलं, पण भीती मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. गावकरी म्हणाले, जर असुर आहेत तर आपण काय करू? आपण शेतकरी लोक, शस्त्र नाही, ताकद नाही, आपण कसं वाचणार? जयने शांतपणे उत्तर दिलं, शस्त्र नसले तरी आपल्याकडे मन आहे. आपण एकत्र राहिलो तर कोणतीही सावली आपल्याला हरू शकत नाही. त्या दिवसापासून जयच्या मनात एक ठाम निर्णय झाला. तो सत्य शोधणारच. आणि त्याला माहिती होतं की भीती ही गावकऱ्यांसाठी खरी सावली आहे आणि ती सावली हरवण्यासाठी त्याला अजून पुढे पाऊल टाकावे लागेल. रात्रीच्या काळोखात जेव्हा सगळे झोपले होते, तो स्वतःशी बोलला, ही सावली फक्त सुरुवात आहे. मला माहित आहे खरा शत्रू अजून समोर यायचा आहे, पण मी मागे हटणार नाही. मी या गावासाठी, माझ्या लोकांसाठी आणि माझ्या मनाच्या धैर्यासाठी लढणार. त्या वचनाने त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. आता गावात भीतीचं वातावरण दिवसेंदिवस घट्ट होत चाललं होतं. रात्री लोक घरात कंदील विझवत नव्हते, दरवाजा आतून अडवत होते. लहान मुलं बाहेर खेळायला घाबरत होती आणि मोठ्यांच्या चेहऱ्यावर सतत एकच चिंता होती, आज काय होईल? जयसाठी ही परिस्थिती असह्य होत होती. त्याला असं वाटत होतं की गावकरी स्वतःची शक्ती विसरत आहेत. भीतीमुळे ते पांगळे झालेत. त्या संध्याकाळी तो शेताच्या बांधावर बसला होता. समोर सोनसळी पिकं वाऱ्यामुळे लहरत होती. त्याला आईचे शब्द आठवले, भीती आली तर श्वास खोल घे, मनातल्या देवाला आठव, मग कुणीही तुझं काही बिघडू शकत नाही. तेवढ्यात त्याचे मित्र अरुण आणि सिया त्याच्याकडे आले. अरुण म्हणाला, जय, गावात सगळे घाबरले आहेत. काही लोक म्हणतायत आपलं गाव आता सोडून दुसरीकडे जावं लागेल, पण खरं सांगायचं तर मला हे मान्य नाही. सिया म्हणाली, आपण पळालो तर सावली आपल्या मागेही येईल, भीतीपासून पळून सुटका नाही. जय शांतपणे ऐकत होता. मग तो म्हणाला, मग आपण ठरवलं पाहिजे, आपण सावलीशी सामना करू, पळणार नाही. हे गाव आपलं आहे, ही माती आपली आहे, आपणच आपल्याला वाचवायचंय. अरुण थोडा घाबरलेला होता. पण जय, आपण साधे लोक, आपल्याकडे शस्त्र नाही, सेना नाही, आपण असुरांशी लढणार कसं? जयने हात जमिनीवर ठेवला. आपल्याकडे धैर्य आहे, तेवढं पुरेसं आहे. जर आपण धैर्याने उभं राहिलो तर बाकी सगळं मार्ग काढेल. सिया त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली, तुझ्या बोलण्यात ताकद आहे. जय, खरंच भीतीवर मात करायची असेल तर सुरुवात धैर्यापासूनच करावी लागेल. आपण तिघं एकत्र आहोत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्या रात्री जय, अरुण आणि सियाने गावाच्या चौकात लोकांना जमवलं. गावकरी सुरुवातीला थोडे नाराज होते. पुन्हा असुराबद्दल चर्चा करायची का असं काही जण कुजबुजले.
पण जय पुढे उभा राहिला. त्याचा आवाज ठाम होता. बंधूंनो, आपण भीतीने जगत आहोत. प्रत्येक जण घाबरलेला आहे. पण विचार करा, आपल्या पूर्वजांनी या मातीवर मेहनत करून जीवन घडवलं. त्यांनी राक्षसांचा पराभव केला, संकटांना तोंड दिलं. पण मग आपण का नाही करू शकत? आपण असुरांना थांबवू शकतो, पण त्यासाठी आपल्याला एकत्र राहावं लागेल. आणि गावकरी थोडा वेळ शांत बसले. मग वृद्ध म्हणाला, जय, तुझ्या डोळ्यात मला काहीतरी श्रद्धा दिसते. आपण पळून नाही जाणार. आम्हीही तुझ्या पाठीशी उभे राहू. आणखी एक स्त्री पुढे आली. आमच्याकडे शस्त्र नाही, पण धैर्य असेल तर आपण मार्ग शोधू. तू मार्गदर्शन कर. गावाच्या या एकतेनं जयच्या मनात ऊर्जा भरली. त्याने मनाशी म्हटलं, हेच धैर्याचं बीज आहे, भीतीतून जन्मलेलं धैर्य. पुढच्या दिवशी जय, अरुण आणि सिया जंगलाच्या सीमेवर पुन्हा गेले. आणि यावेळी ते घाबरलेले नव्हते. मशाली हातात घेऊन ते सरळ उभे राहिले. अचानक पुन्हा तो विचित्र आवाज, गुर्र गुर्र. झुडपं हल्ली. काळी सावली पुन्हा समोर आली. पण यावेळी जय मागे हटला नाही. तो पुढे गेला आणि मोठ्याने ओरडला, मी घाबरणार नाही. हे गाव माझं आहे. तू मला हरवू शकत नाहीस. त्या क्षणी विचित्र गोष्ट घडली. सावली थोडी थांबली. तिचे लाल डोळे चमकले आणि मग ती हळूहळू विरघळली. अरुण अचंबित झाला. जय, तू काहीच केलं नाहीस, तरी सावली मागे हटली? जयने शांतपणे उत्तर दिलं, मी भीतीला हरवलं. कदाचित सावली ही आपल्या मनातल्या भीतीवर जगते. आपण घाबरलो नाही तर ती कमकुवत होते. सिया म्हणाली, मग खरं शस्त्र आपल्यातच आहे. आपलं धैर्य. जर आपण घाबरलो नाही तर आपण जिंकू शकतो. गावात परतल्यावर जयने सगळ्यांना सांगितलं, आपण घाबरलो नाही तर सावली आपल्याला इजा करू शकत नाही. आपल्या मनाचं धैर्य हाच आपला सर्वात मोठं शस्त्र आहे. लोकांच्या चेहऱ्यावर आता पहिल्यांदा थोडं हसू आलं. मुलं अंगणात पुन्हा खेळायला लागली. स्त्रिया पानवट्यावर गाणी गाऊ लागल्या. अजूनही अंधार होता, पण त्या अंधारात आता प्रकाशाचा किरण उमटू लागला होता. त्या रात्री जय एकटा शेतात गेला. त्याने आकाशाकडे पाहिलं. चंद्र ढगान आडून बाहेर आला. जय मनात म्हणाला, आज मी जाणलं की खरी शक्ती बाहेर नाही, ती आत आहे. भीतीतूनच धैर्य जन्माला येतं. ही पहिली पायरी आहे. अजून खूप काही शिकायचं आहे, पण मी तयार आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक शांत ठाम स्मित होतं. सुखनगरच्या इतिहासात त्या रात्री पहिल्यांदा एका तरुणाच्या हृदयात धैर्याचं बीज रुजलं होतं, जे पुढे संपूर्ण गावाला वाचवणार होतं. गाव सुखनगर आता थोडं निर्धास्त झालं होतं. जय, अरुण आणि सियाने लोकांच्या मनात धैर्याची पहिली ठिणगी पेटवली होती. पण तरीही सावल्या पूर्ण नाहीशा झालेल्या नव्हत्या. काही रात्री अजूनही विचित्र आवाज येत होते. आता काही लोकांना स्वप्नात लाल डोळ्यांचे भयानक चेहरे दिसायचे. जयच्या मनात एक प्रश्न सतत घुमत होता. सावली मागे हटते जेव्हा आपण धैर्य दाखवतो, पण तिचं मूळ काय आहे? ती कुठून आली आहे आणि ती पूर्णपणे नष्ट कशी करायची? एकदा सकाळी जय आणि त्याचे मित्र जंगलाच्या काठावर गस्त घालत होते. अचानक अरुण थांबला आणि म्हणाला, जय, बघ तिकडे. दूरवर एका जुना वडाच्या झाडाखाली पांढऱ्या वस्त्रात बसलेला एक वृद्ध दिसत होता. त्याची दाढी कमरेपर्यंत पसरलेली, डोळ्यात विलक्षण तेज, हातात कमंडल आणि बाजूला एक जुनी झोळी. सिया म्हणाली, तो इथे कधीपासून आहे? मी आधी कधी पाहिलेला नाही. जय शांतपणे म्हणाला, चल जवळ जाऊया. ते तिघं सावधपणे पुढे गेले. वृद्धाने डोळे मिटले होते, जणू तो खोल ध्यानात मग्न होता. त्यांचं पाऊल जवळ येताच वृद्धाने डोळे उघडले. त्या डोळ्यातून एक वेगळी चमक बाहेर पडली. भीती नाही, पण प्रचंड सामर्थ्य. स्वागत आहे मुलांनो, वृद्ध शांत आवाजात म्हणाला. अरुण दचकला. आपण आमचं नावही सांगितलं नाही, तरी तुम्ही कसं ओळखलं? वृद्ध हलक्या हसून म्हणाला, माझं नाव सांगायची गरज नाही. मी फक्त प्रवासी आहे, पण मी तुमची हाक ऐकली आहे. धैर्याचा आवाज दूरवर पोहोचतो. जयने हात जोडले. बाबा, आमच्या गावावर सावलीचं संकट आहे. आम्ही धैर्याने उभे राहायचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला काही कळत नाही. या सावल्या कुठून येतात? त्यांचा नाश कसा करायचा? वृद्धाने त्यांच्या तिघांकडे नीट पाहिलं. मग तो हळू आवाजात म्हणाला, ही सावली फक्त जंगलातली नाही, ती माणसांच्या मनातून जन्मते. जेव्हा लोभ, राग, भीती आणि अहंकार वाढतात, तेव्हा असुरांची ताकद वाढते. असुर बाहेरचे नाहीत, ते आपल्या आत आहेत. पण ते जेव्हा मोठे होतात, तेव्हा त्यांच्या रूपाला सावली मिळते आणि ती जगात पसरते. सिया विचारात पडली, म्हणजे सावली आपल्या मनाच्या कमजोरीवर जगते? वृद्ध मान हलवत म्हणाला, हो, आणि म्हणूनच तिचा पराभव शस्त्राने नाही तर आत्मशक्तीने होतो. अरुण थोडा अधीर झाला. पण बाबा, जर असुर इतके बलवान असतील तर आपण साधे लोक काय करू? वृद्धाने हात पुढे केला. तुम्हाला धैर्याचं बीज आधीच मिळालंय, आता त्याला वाढवायचं आहे. पण त्यासाठी 3 गोष्टी शिकाव्या लागतील: मनाची स्थिरता, आत्म्याची ताकद आणि एकतेची किंमत. जयने नम्रतेने विचारलं, आम्हाला शिकवाल का? वृद्ध शांतपणे हसले. हो, पण शिकण्यासाठी धीर लागतो.
जेव्हा तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवाल तेव्हाच असुरावर विजय मिळवाल. त्या दिवशी साधूने त्यांना पहिला धडा दिला. तो म्हणाला, रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी डोळे मिटा, श्वास घ्या आणि सोडा, मनातला आवाज शांत करा. जर मन शांत राहिलं तर बाहेरची कोणतीही भीती तुम्हाला हलवू शकत नाही. त्याने त्यांना काही सोप्या मंत्रही शिकवले. शब्द लहान होते पण त्यात विलक्षण शक्ती होती. हे मंत्र फक्त उच्चारायचे नाहीत तर अनुभवायचे आहेत. साधू म्हणाले. संध्याकाळ होताच साधूने त्यांना गावाकडे परत पाठवलं. पण जाण्यापूर्वी त्याने जयकडे पाहून म्हटलं, तू या प्रवासाचा नेता आहेस, पण लक्षात ठेव, नेता होणं म्हणजे आदेश देणं नाही, तर लोकांच्या दुःखाला आपलं मानणं. तुला अजून खूप कसोट्या द्याव्या लागतील. जयने मान खाली घातली. मी तयार आहे बाबा. वृद्ध हसले आणि पुन्हा डोळे मिटून ध्यानात मग्न झाले. गावात परत आल्यावर जयने सर्वांना साधूचे शब्द सांगितले. काहींना वाटलं हा साधा प्रवासी आहे, पण जयच्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहून लोक हळूहळू पटू लागले. आणि आईने जयकडे पाहून म्हटलं, बाळा, तुझ्या चेहऱ्यावर आज वेगळं तेज आहे. वाटतंय जणू तुला खरं मार्गदर्शन मिळालंय. जय हसला. आई, आता मला कळलं, खरी लढाई तलवारीने नाही, मनाने आहे. आपण आतल्या अंधारावर विजय मिळवला तर बाहेरचं काहीच आपल्याला हरवू शकत नाही. त्या रात्री आकाशात तारे चमकत होते, पण जयच्या मनात साधूचे शब्द सतत घुमत होते. असुर बाहेर नाहीत, ते आत आहेत आणि त्यांचा पराभव आत्मशक्तीनेच होतो. आणि आता त्याला उमजलं होतं, त्याचा प्रवास खूप मोठा आहे. सावल्या, फक्त सुरुवात आहे. खरी कसोटी अजून बाकी आहे. साधूच्या भेटीनंतर जय आणि त्याच्या मित्रांच्या मनात वेगळीच ताकद आली होती. त्यांनी रोज सकाळी ध्यान करण्याची आणि साधूने दिलेले मंत्र जपण्याची सवय लावली. गावकऱ्यांमध्ये हळूहळू बदल दिसू लागला. भीती जरी अजून होती तरी आता लोकांच्या मनात धैर्याचा किरण उमटला होता. पण सावल्या थांबलेल्या नव्हत्या, उलट त्या अजून जवळ येऊ लागल्या. एका रात्री गावाच्या पश्चिम टोकाला मेंढपाळांच्या गोठ्याजवळ अचानक गोंधळ उडाला. बैल ओरडू लागले, मेंढ्या घाबरून पळू लागल्या. लोक बाहेर धावत आले तर त्यांनी पाहिलं, काळसर धुके गावात पसरलाय आणि त्या धुक्यातून दोन मोठ्या आकृत्या उभ्या आहेत. त्याचे डोळे लालसर, दात धारदार, त्यांचं शरीर जणू अर्ध माणूस अर्ध पशु. गावकऱ्यांनी घाबरून दरवाजे बंद केले. जय, अरुण आणि सिया मात्र थांबले नाहीत. मशाली आणि लाकडी दांडका हातात घेऊन ते त्या दिशेने धावले. आज आपल्याला पहिली खरी लढाई द्यायची आहे, जय म्हणाला. आणि जय, लक्षात ठेव साधूंचे शब्द, भीतीवर विजय मिळवला की ते कमकुवत होतात. सियाने आठवण करून दिली. आता ते तिघं गोठ्याजवळ पोहोचले. असुरांनी गर्जना केली, जणू आकाश फाटून जाणार आहे. अरुण थोडा मागे सरकला, पण जयने त्याचा हात घट्ट धरला. भीतीला आत शिरू देऊ नकोस, तो म्हणाला. आणि जय मशाल पुढे धरून मोठ्याने ओरडला, हे आमचं गाव आहे, इथं तुमचा काही अधिकार नाही. त्या आवाजात एक ठामपणा होता. असुर जरा थांबले. त्यांच्या डोळ्यात लाल ज्वाला थरथरल्या. पण लगेच एक असुर गुरगुरत जयकडे झेपावला. जयने वेळेवर मशाल फिरवली. आग त्याच्या चेहऱ्याजवळ गेली आणि तो किंचाळत मागे हटला. सिया हातातला दांडा उचलून दुसऱ्या असुरावर झेपावली. तिचा वार अचूक होता. असुर डगमगला. आता इकडे अरुणने धैर्य गोळा करून एक मोठा दगड उचलला आणि असुरावर फेकला. दगड थेट त्याच्या छातीवर बसला. अचानक सगळीकडे साधूने शिकवलेला मंत्र जयच्या ओठांवर आला. ओम तेजस्विनी शक्तये नमः. तो जसा म्हणाला तसा त्याच्या आवाजात जणू गडगडाट दडला. गावभर तो आवाज घुमला. असुर जोरजोराने किंचाळले. त्यांचे लाल डोळे फिके झाले. काही क्षणातच ते धुक्यात विलीन झाले. आता गावकरी दरवाजाच्या आतून हे सगळं पाहत होते. जेव्हा असुर नाहीसे झाले तेव्हा त्यांनी दरवाजे उघडले आणि सगळे जय भोवती जमले. जय, तू खरंच त्यांना परतवून लावलं? आपण वाचलो. ही तर चमत्कारासारखी गोष्ट आहे. जयने नम्रपणे उत्तर दिलं, हे माझं काम नाही. आपण भीती मानली नाही म्हणून ते परत गेले. आपल्याकडे आत्मशक्ती आहे हे आज सिद्ध झालंय. सिया म्हणाली, ही फक्त सुरुवात आहे. अजून मोठ्या सावल्या येणार आहेत, पण आता आपल्याला मार्ग माहीत आहे. अरुण हसत म्हणाला, आज मला जाणवलं, भीतीवर मात केली की आपण काहीही करू शकतो. त्या रात्री गावात लोकांनी पहिल्यांदा श्वास मोकळा घेतला. मुलं खेळू लागले, स्त्रिया गाणी म्हणू लागल्या. लोकांच्या चेहऱ्यावर आशेची झलक दिसू लागली. पण जय मात्र आकाशाकडे पाहत विचारात गेला. त्याला साधूचे शब्द आठवत होते. ही लढाई फक्त शस्त्राची नाही तर आत्म्याची आहे. अजून मोठी कसोटी बाकी आहे. जयच्या मनात एक ठाम निश्चय झाला. आज आपण जिंकलो, पण उद्या अजून मोठी लढाई येणार आहे. मी तयार आहे. रात्र शांत झाली, पण जंगलाच्या आत खोलवर एक वेगळा आवाज उठला, गंभीर गर्जना करणारा, जणू एखादा महासिंह उठतो आहे. जंगलाच्या अंधारात कुणीतरी हसत होतं. तुम्ही पहिल्या खेळाडूंना हरवलं, पण अजून मी आहे. लवकर तुम्हाला माझा सामना करावा लागेल. जयला ते ऐकू आलं नाही.
पण भविष्यात काय होणार याची चाहूल निसर्गाने द्यायला सुरुवात केली होती. असुरांची पहिल्या लढाईनंतर गाव सुखनगरमध्ये नवा आत्मविश्वास आला होता. लोकांना वाटलं आपण घाबरलो नाही म्हणून ते मागे हटले. मग आता आपल्याला कोणी हरू शकत नाही. पण भीती नाहीशी झाल्यावर लोकांच्या मनात दुसरं काहीतरी वाढू लागलं, स्वार्थ. त्या वर्षी पिकं चांगली आली होती. शेतं सोनसळी धान्यानं भरली होती. असुरांचा पहिला हल्ला परतल्यामुळे लोकांमध्ये असा आत्मविश्वास पसरला होता की गाव आता सुरक्षित आहे. मग काही लोकांनी विचार सुरू केला, या सगळ्या संपत्तीवर आपला जक्का आहे. इतरांपेक्षा आपण जास्त मेहनत केली आहे. विशेषतः दोन श्रीमंत शेतकरी हरिश्चंद्र आणि धोंडू एकमेकांशी भांडू लागले. हरिश्चंद्र म्हणायचा, माझ्या शेतात जास्त पाणी आहे त्यामुळे मी जास्त उत्पादन घेतलाय, मला मोठा हिस्सा मिळायला हवा. धोंडू प्रत्युत्तर द्यायचा, मी पाणी वळवलं नाही असतं तर तुझ्या शेतात काहीच उगवलं नसतं, म्हणून हक्क माझा आहे. गावातली चर्चा आता असुरांवरून संपत्तीच्या भांडणावर आली आणि जय हे सगळं पाहत होता. तो मनाशी म्हणाला, आपण सावलीशी लढायला एकत्र आलो होतो, पण आता आपल्यातच फूट पडते आहे. जर आपण एकमेकांविरुद्ध उभे राहिलो तर सावल्या पुन्हा ताकदवान होतील. त्याने लोकांना चौकात जमवलं. बंधूंनो, तो म्हणाला, आपण असुरांना हरवलं कारण आपण एकत्र होतो, पण आता जर आपण एकमेकांविरुद्ध भांडलो तर त्यांना पुन्हा संधी मिळेल. हरिश्चंद्र उपासाने म्हणाला, जय, तू खूप मोठ्या गोष्टी बोलतोस, पण पोटासाठी धान्य लागणार ना? धैर्य खाऊन पोट भरतं का? धोंडूही म्हणाला, बरोबर, असुरांपासून वाचवलंस त्याबद्दल धन्यवाद, पण आता आमचं धान्य आमचंच आहे. लोकात कुजबूज सुरू झाली. काही जयच्या बाजूने होते, काही शेतकऱ्यांच्या. त्या रात्री विचित्र घटना घडली. हरिश्चंद्र आणि धोंडू आपापसात वाद घालत असताना अचानक त्यांच्या भोवती काळसर धुकं पसरलं आणि धुक्यातून सावली बाहेर आली. तिचे डोळे लालसर, पण यावेळी तिचं रूप अधिक मोठं होतं. गावकरी भीतीने पळाले, पण जय, अरुण आणि सिया धावत आले. जय मोठ्याने ओरडला, हे बघा, तुम्ही भांडलात म्हणून सावली पुन्हा आली. ती तुमच्या लोभातून ताकद घेते आहे. हरिश्चंद्र आणि धोंडू ते समजले, त्यांचा स्वार्थच असुराला बोलावतोय. जयने साधूने शिकवलेला मंत्र उच्चारला. अरुण आणि सियाने मशाली उचलल्या, पण यावेळी सावली लवकर नाहीशी झाली नाही. ती अजून ताकदवान वाटत होती. सिया म्हणाली, जय, यावेळी फक्त मंत्र पुरेसा नाही. जय ओरडला, लोकांनो, तुम्ही भीती नाही पण लोभाने असुराला वाढवलाय. जर तुम्ही एकत्र आला तर तो कमजोर होईल, नाहीतर तो आपल्याला खात जाईल. लोकांनी जयचे शब्द ऐकले. हळूहळू हरिश्चंद्र आणि धोंडू पुढे आले. हे दोघं म्हणाले, जय, आम्ही चुकलो, आम्ही भांडलो म्हणून हे संकट आलं. त्यांनी मशाली उचलल्या आणि जयच्या बाजूने उभे राहिले. आणि जसजशी लोक एकत्र जमले तसतसं सावलीचं रूप कमी होऊ लागलं. शेवटी ती किंचाळत नाहीशी झाली. त्या रात्री जयने लोकांसमोर सांगितलं, बंधूंनो, असुर फक्त जंगलात नाहीत, तर ते आपल्या मनातल्या स्वार्थात, लोभात आणि मत्सरात दडलेले असतात. आपण जर एकमेकांवर विश्वास ठेवला नाही तर ते वाढतात, पण आपण एकत्र राहिलो तर ते नेहमी हरतात. गावकरी शांत झाले. हरिश्चंद्र आणि धोंडूने एकमेकांना आलिंगन दिलं. आता आम्ही पुन्हा कधी भांडणार नाही, ते म्हणाले. म्हणून त्या रात्री झोपण्याआधी जयने स्वतःशी बोललं, आज मला उमगलं की खरी लढाई बाहेर नाही, ती आत आहे. असुर आपल्याला फक्त तेव्हाच हरवू शकतात जेव्हा आपण स्वतःला हरवतो. ही कसोटी पार केली, पण अजून मोठ्या परीक्षा येतील. आणि दूर जंगलात कुणीतरी पुन्हा हसत होतं. बरोबर आहे जय, अजून मोठ्या परीक्षा येणार आहेत आणि तुला अजून माझा सामना करायचा आहे. गाव सुखनगर आता पुन्हा स्थिर झालं होतं. लोकांनी एकत्र राहायचं शिकलं, स्वार्थ बाजूला ठेवला. जय, अरुण आणि सियाच्या धैर्यामुळे गावात आदर वाढला होता. पण सावलीचं संकट अजून संपलेलं नव्हतं. उलट असुर आता नवा डाव खेळायला सज्ज होते, कारण ते जाणून होते, जयला हरवायचं असेल तर शत्रू बाहेरून नाही, आतून तयार करावा लागेल. जयचा एक जुना मित्र होता, रघु. लहानपणापासून तो जयसोबत खेळायचा, शेतात मदत करायचा. पण रघुच्या मनात नेहमीच एक टोचणी होती, गावात जयचं कौतुक का होतं आणि माझं नाही. जेव्हा गावकऱ्यांनी जयला नायक म्हणायला सुरुवात केली तेव्हा रघुच्या मनात ईर्ष्या वाढली. मीही तितकाच धाडसी आहे, पण कुणी माझं नाव का घेत नाही? सगळं जय जय जयच करतात. ही ईर्ष्या हळूहळू असुरांसाठी दार उघडत होती. एका रात्री रघु जंगलाच्या बाजूला गेला. त्याच्या मनात राग आणि दुःख होतं. अचानक त्याला कानाशी एक आवाज ऐकू आला, का त्रास सहन करतोस रघु? जयला का नायक होऊ देतोस? नायक तू होऊ शकतोस, फक्त आमच्या बाजूला ये, आम्ही तुला शक्ती देऊ. रघु दचकला, कोण बोलतय? पण आवाज अजून गडद झाला, आम्ही ते आहोत जे लोकांना शक्ती देतात. तू जयला हरवलंस तर गाव तुझ्या चरणी येईल. रघुच्या मनातला लोभ जागा झाला. त्याने मान डोलावली, हो, मला शक्ती हवी आहे, मग मी जयपेक्षा मोठा होईल. दुसऱ्या दिवशी गावात मोठा गोंधळ उडाला.
गोठ्यातली काही जनावरं अचानक मृत सापडली. लोक घाबरले. जयने तपास सुरू केला. पायाचे ठसे पाहून त्याला कळलं हे साधं असुरांचं काम नाही, कुणीतरी गावातलाच त्यांना आज बोलवत आहे. काही दिवसांनी सत्य बाहेर आलं. रघु गावाच्या चौकात उभा राहून मोठ्याने ओरडला, जय हा खोटा नायक आहे, त्याच्यामुळे असुर येतात. तो गावावर आपलं वर्चस्व गाजवतो आणि पण मी असुरांना आपल्या बाजूला ओढू शकतो. माझ्याकडे खरी शक्ती आहे. गावकरी थक्क झाले. सगळ्यांच्या डोळ्यासमोर रघुच्या भोवती काळसर धुके जमा झालं आणि त्याच्या डोळ्यात लालसर चमक आली. तो आता साधा माणूस राहिला नव्हता. तर रघुने असुरांना हाक मारली आणि 2 प्रचंड सावल्या गावावर झेपावल्या. जय, अरुण आणि सियाने मशाली आणि मंत्रांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी हल्ला खूप शक्तिशाली होता. जयने मंत्र उच्चारला, पण रघु हसला. तुझे मंत्र आता चालणार नाहीत जय, कारण मीच असुरांना तुझ्या विरोधात उभं करतोय. सावल्यांनी जयला वेढलं, त्याला जमिनीवर फेकलं. त्याचा हात जखमी झाला. अरुण आणि सियाई कमजोर पडले. गावकरी किंचाळत पळाले. त्या रात्री पहिल्यांदा जय हरला. त्याला जाणवलं विश्वासघात हा कोणत्याही शस्त्रापेक्षा जास्त घातक असतो. म्हणून जय शेताच्या कडेला कोसळला होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी एवढा विश्वास ठेवला, पण माझ्याच मित्रानं विश्वासघात केला. मी गाव वाचू शकलो नाही. सिया त्याच्याकडे आली आणि तिच्या डोळ्यातही अश्रू होते, पण ती शांतपणे म्हणाली, जय लक्षात ठेव, साधूंचे शब्द, खरी लढाई बाहेरची नाही आतली आहे. रघुचा आतला अंधार त्याला असुरांच्या हातात नेला, पण जर तू हार मानलास तर गाव कायमचा हरवेल. अरुणने जयचा हात धरला. आणि तू हारला नाहीस जय, ही फक्त परीक्षा आहे. अजून लढाई बाकी आहे. त्या रात्री जखमी असूनही जय आकाशाकडे पाहत म्हणाला, आज मी पराभूत झालो, पण हा शेवट नाही. रघु माझा भाऊ सारखा आहे आणि मी त्याला अंधारातून बाहेर आणेन. असुरांना जिंकू देणार नाही. त्याच्या डोळ्यात वेदना होत्या, पण त्याहून जास्त निर्धार होता. आणि त्या क्षणी जंगलाच्या आतून महासुराचा आवाज आला, हाच तर मला पाहिजे होतं. जय, तू आता कमकुवत झालास. तुझा मित्र माझा झाला आहे. पुढचं रण आता सुरू होईल. जयने डोळे मिटून श्वास घेतला आणि येऊ दे रण, मी तयार आहे. माझ्या पराभवातूनच माझा खरा विजय जन्म घेईल. जय जखमी अवस्थेत शेताच्या कडेला पडला होता. गावात लोक घाबरले होते आणि रघु असुरांच्या शक्तीत अडकून गेला होता. सगळं हरवल्यासारखं वाटत होतं. पण सिया आणि अरुण त्यांच्या जवळ बसले आणि सिया म्हणाली, जय, तू हार मानू शकत नाहीस. आपल्याला साधूंकडे परत जावं लागेल. तेच आपल्याला मार्ग दाखवू शकतात. अरुणनेही ठाम आवाजात सांगितलं, हो, पराभव म्हणजे शेवट नाही, हा फक्त पुढच्या पायरीचा धडा आहे. जयने डोळे मिटून मान हलवली, हो, आपण साधूंकडे जाऊया. दुसऱ्या दिवशी पहाटे ते तिघं जंगलातील त्या वडाच्या झाडाखाली पोहोचले. तिथे साधू ध्यानात बसले होते. जय थकलेला, जखमी आणि खसलेला होता. जय साधूंच्या पायाशी बसला, पण तो डोळ्याचे अश्रू लपवू नाही शकला. बाबा, मी हरलो. माझा जवळचा मित्र रघु असुरांच्या बाजूला गेला. गाव उद्ध्वस्त होतंय. मी काहीच करू शकलो नाही. साधूने डोळे उघडले. त्यांचा चेहरा शांत होता. त्यांनी जयच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, तू हरला नाहीस. पराभव म्हणजे नाश नाही, तो नवं ज्ञान घेऊन येतो. लक्षात ठेव, अंधार वाढला की प्रकाशाची किंमत वाढते. साधूंनी जय, अरुण आणि सियाला एका गुहेत नेलं. आता तेलाचे दिवे लावले होते आणि भिंतीवर प्राचीन चिन्ह कोरलेली होती. ही आहे ज्ञानदीप गुहा. साधू म्हणाले, इथे पूर्वीचे योद्धे ध्यान करत. इथं माणसाचं मन शुद्ध होत आणि आत्मशक्ती जागी होते. ते पुढे म्हणाले, जय, तू असुरांना फक्त धैर्याने हरू शकणार नाहीस. तुला 3 गोष्टी शिकाव्या लागतील. मनावर नियंत्रण, राग, दुःख, लोभ यांना ताब्यात ठेवणं. 2 म्हणजे मंत्रशक्ती, आवाज आणि शब्दांचा प्रकाश बनवणं. 3 म्हणजे करुणा, कारण शत्रूवर विजय मिळवणं म्हणजे त्याला नष्ट करणं नव्हे, तर त्याला अंधारातून बाहेर काढणं. जय शांतपणे ऐकत होता आणि त्याला जाणवलं, ही लढाई रघुशी आहे, पण रघुला मारणं हा उद्देश नाही, त्याला वाचवणं हेच खरं ध्येय आहे. म्हणून पुढच्या काही दिवसात जय, अरुण आणि सियाने साधूंच्या मार्गदर्शनाखाली साधना केली. रोज सूर्योदयाला ते ध्यानात बसत. डोळे मिटून श्वासाच्या तालात स्वतःला स्थिर करायचं. हळूहळू जयला जाणवू लागलं की मन शांत झालं की भीती आपोआप दूर होते. साधूंनी त्यांना नवे मंत्र शिकवले. हे मंत्र फक्त शब्द नव्हते, तर मनाला प्रकाशमान करणारे होते. जेव्हा जय तो उच्चारायचा, त्याच्या आजूबाजूचा अंधार जणू मागे सरकायचा. करुणेची शिकवण सर्वात कठीण होती. साधू म्हणाले, रघुने तुला फसवलं, पण त्याच्यावर राग केलास तर तूही अंधारात पडशील. त्याला शत्रू नव्हे, तर अडकलेला भाऊ मान. फक्त तसं केलंस तरच तू त्याला वाचवू शकशील. जयसाठी हा नवीन धडा कठीण होता, पण त्याने स्वतःला तयार केलं. मी रघुचा द्वेष करणार नाही, मी त्याला परत आणेन. एका रात्री साधूंनी जयला एक परीक्षा दिली. त्यांनी त्याला गुहेच्या मध्यभागी बसवलं आणि दिवे विझवले. पूर्ण अंधार झाला.
जयला सावल्या दिसू लागल्या. त्याचं मन घाबरलं. त्याला रघुचे लाल डोळे दिसले. त्याच्या कानात असुरांचा आवाज आला, तू कमकुवत आहेस जय, तू आम्हाला हरवू शकत नाहीस. जयने खोल श्वास घेतला. त्याने साधूंचे शब्द आठवले, अंधार मनातच असतो. जय मन शांत केलंस तर अंधार हरतो. मग त्याने डोळे मिटून मंत्र उच्चारला, ओम प्रकाशाय नमः. क्षणात त्याच्या हृदयातून प्रकाश बाहेर पडला आणि तो प्रकाश इतका तेजस्वी होता की अंधार मागे हटला. गुहा पुन्हा उजळली. साधूंनी डोळे मिटलेले ठेवून म्हटलं, तू ज्ञानदीप पेटवलास जय, आता तुझं मन तुझ्या नियंत्रणात आहे. पुढची लढाई तू हरशील नाही. दुसऱ्या दिवशी जय गावात परतला. गावकरी अजूनही घाबरलेले होते. पण जेव्हा त्यांनी जयचा चेहरा पाहिला त्यांना जाणवलं त्याच्या डोळ्यात आता वेगळंच तेज होतं. आणि जय मोठ्या आवाजात म्हणाला, मी पराभूत झालो होतो पण आता नाही. रघु आपण भाऊ आहे आणि मी त्याला अंधारातून बाहेर आणणार. असुरांना मी हरवणार, पण शस्त्राने नाही, प्रकाशाने. लोकांच्या चेहऱ्यावर आशा उमटली आणि त्या रात्री महासूर पुन्हा गरजला. जय, तुझ्याकडे आता ज्ञान आहे, पण लक्षात ठेव, ज्ञान जितकं वाढतं परीक्षा तितकी कठीण होते. पुढच्या वेळी तुला फक्त सावल्या नाही तर माझं खऱ्या स्वरूप पाहायला लागेल. आणि जय शांतपणे आकाशाकडे पाहत म्हणाला, येऊ दे परीक्षा, मी तयार आहे, कारण माझ्यात आता ज्ञानदीप पेटलाय. जयच्या मनात आता ज्ञानदीप प्रज्वलित झाला होता. साधूंच्या मार्गदर्शनामुळे त्याला मंत्रशक्ती, ध्यान आणि करुणेचं सामर्थ्य मिळालं होतं. गावकरी पुन्हा त्याच्याकडे आशेने पाहू लागले. पण महासुराला हे माहिती होतं, जयला हरवायचं असेल तर त्याच्या सर्वात मोठ्या भीतीला उचलावं लागेल. आणि खरी भीती तलवारीत नव्हती, असुरांच्या गर्जनेत नव्हती, ती जयच्या मनाच्या आत खोलवर दडलेली होती. आता एक रात्री जय ध्यानात बसला होता. डोळे मिटताच तो एका विचित्र ठिकाणी पोहोचला. सगळीकडे काळं धुकं, वर आकाश नव्हतं, फक्त अंधार. अचानक त्याच्या समोर त्याच्या वडिलांचा चेहरा आला. राम थकलेले दिसत होते आणि त्याच्या डोळ्यात पाणी होतं. जय, तू आम्हाला वाचवू शकणार नाहीस, गाव नष्ट होईल, तू असफल ठरशील. जय हादरला, नाही, मी सगळ्यांना वाचवेन. मग आईचा चेहरा दिसला. तिच्या डोळ्यात राग होता. तू आमचा मुलगा नाहीस, तू आम्हाला लाज आणलीस. जय गोंधळून गेला. त्याच्या छातीवर दडपण वाढलं. अचानक सावल्यांचा समुद्र उभा राहिला आणि त्यांच्या मधोमध रघु, त्याचे डोळे लाल, आवाज गर्जना करणारा, जय, मी तुझा भाऊ होतो पण तू मला हरवलंस, मी तुला कधीच माफ करणार नाही. जयचे हातपाय थरथरू लागले. त्याला जाणवलं हीच त्याची खरी भीती आहे, लोकांना वाचवण्यात अपयश, आई वडिलांचा राग आणि रघुला गमावणं. तो अंधारात हरवला असताना त्याला साधूंचा आवाज ऐकू आला, जय, ही सावली बाहेरची नाही, ती तुझ्या आतली आहे. भीती म्हणजे अंधार, जर तू तिला स्वीकारलंस तर ती नाहीशी होईल, जर तू पळालास तर ती तुला खाईल. जयने श्वास घेतला आणि तो स्वतःशी म्हणाला, हो, मी घाबरलोय, मी अपयशाला घाबरतो, माझ्या आई वडिलांना गमावण्याला घाबरतो, रघुला वाचवू शकणार नाही याची भीती वाटते, पण मी ही भीती लपवणार नाही, मी तिला स्वीकारतो. त्याने डोळे मिटून मोठ्याने मंत्र उच्चारला, ओम शौर्याय नमः. आता क्षणात त्याच्या छातीतील ओझं हलकं झालं. आई वडिलांचे चेहरे हसले. आम्हाला अभिमान आहे जय, ते म्हणाले. आणि रघुची सावली फिकट झाली. तू मला हरवलं नाहीस जय, तू अजून मला वाचवू शकतोस. अंधार नाहीसा झाला. जय डोळे उघडून श्वास घेतला. आता त्याचं शरीर घामानं भिजलं होतं, पण चेहऱ्यावर शांतता होती. अरुण आणि सिया त्याच्या बाजूला बसले होते. ते काळजीत विचारत होते, जय, काय झालं? जय हलक्या हसून म्हणाला, मी माझ्या सर्वात मोठ्या शत्रूला सामोरे गेलो, माझ्या भीतीला, आणि आज मी ती हरवली आहे. सिया म्हणाली, म्हणजे आता असुरांची ताकद कमी होईल? जय उत्तरला, हो, कारण असुर आपल्यावर तेव्हाच विजय मिळवतात जेव्हा आपण भीतीत जगतो. आता माझ्या मनात अंधार उरला नाही. जयने गावकऱ्यांना बोलावलं. त्याने चौकात उभं राहून सांगितलं, बंधूंनो, भीती ही असुरांचं अन्न आहे. तुम्ही घाबरला तर ते वाढतात, पण जर तुम्ही तुमच्या भीतीला स्वीकारलं तर ती तुम्हाला हरवू शकत नाही. लक्षात ठेवा, भीती नाहीशी होत नाही, पण तिला ओळखून तोंड देऊनच आपण जिंकू शकतो. लोकांच्या चेहऱ्यावर धीर दिसू लागला. एक वृद्ध शेतकरी म्हणाला, जय, आजपासून आम्ही भीतीपासून पळणार नाही. ती आली तरी आम्ही तिच्याकडे डोळ्यात डोळे घालून पाहू. त्या रात्री जंगलात वारा जोराने वाहू लागला. झाडं कुरकुरली आणि महासुराचा आवाज आकाशभर घुमला. जय, तू तुझी भीती हरवलास, पण आता तुला माझ्या शक्तीला सामोरं जावं लागेल. मी तुला फोडून टाकेन. जय आकाशाकडे पाहून म्हणाला, येऊ दे महासुरा, कारण माझ्या मनात आता अंधार नाही, मी तयार आहे. जयने आपली सर्वात मोठी भीती हरवली. त्याच्या मनात आता अंधार नव्हता, पण पुढची कसोटी अजून बाकी होती, कारण महासूर आता हल्ल्याची तयारी करत होता.
गावकरी जयवर पूर्ण विश्वास ठेवत होते, पण जयच्या मनात एक शंका राहिली होती. मी एकटा पुरेसा आहे का? मी खरंच सगळ्यांना वाचू शकतो का? एका दुपारी जय शेताच्या बांधावर बसलेला होता. दूरवर आकाशात ढग जमा होत होते. अरुण त्याच्या जवळ आला आणि जय, तू खूप मोठा झालास, तुझ्यात प्रकाश आहे, पण मला एक विचार सतावतोय. जयने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं अरुण? अरुण शांतपणे म्हणाला, आपण सुरुवातीपासून तुझ्या सोबत आहोत, पण कधी कधी असं वाटतं की तू सगळं एकटाच पेलतोस. तुला नाही वाटत की ही जबाबदारी आपण तिघांनी वाटून घ्यायला हवी? जय थोडा विचारात पडला. खरंच तो सतत स्वतःलाच पुढे करत होता, गावाचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेत होता. तो म्हणाला, अरुण तू बरोबर आहेस. मी नेहमी वाटायचं की मी माझी लढाई आहे, पण खरं म्हणजे ही आपली सगळ्यांची लढाई आहे. त्याच वेळी सिया आली. तिच्या हातात औषधींची टोपली होती. जय, मी ऐकलं. खरं सांगू का? जर तू आमच्याशिवाय पुढे गेलास तर तुझा प्रकाशही अपूर्ण राहील. प्रकाश एवढा तेजस्वी होतो, पण जेव्हा अनेक दिवे पेटतात तेव्हा अंधार खरंच नष्ट होतो. जय हसला. तुम्ही दोघं माझे दिवे आहात, आणि मी आता समजलोय, ही फक्त माझी नाही, ही आपली तिघांची लढाई आहे. त्या रात्री पुन्हा सावल्या गावात शिरल्या. यावेळी त्या आधीपेक्षा जास्त होत्या. 5-6 असुर गावाच्या मध्यभागी आले. लोक घाबरले. जय पुढे गेला, पण अरुण आणि सिया थांबले नाही. अरुणने तलवारीसारखा दांडका उचलून एका असुरावर झेप घेतली. सियाने मशाल फिरवीत मंत्र उच्चारला. जयने मंत्र म्हणायला सुरुवात केली, पण यावेळी त्याचा आवाज एकटा नव्हता. तिन्ही आवाज एकत्र मिसळले. ओम प्रकाशाय नमः. तो आवाज आकाशभर पसरला आणि अचानक गावाच्या चौकातला अंधार फाटून निघालं. असुर किंचाळत मागे हटले. एकामागून एक धुक्यात विलीन झाले. गावकरी सगळं पाहून थक्क झाले. हे जयचं काम नाही, हे तिघांचं काम आहे. एक म्हातारी स्त्री म्हणाली, खरंच असुरांचा पराभव एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून होतो. दुसऱ्याने सांगितलं. गावातल्या मुलांनी आनंदाने ओरडायला सुरुवात केली. जय, अरुण आणि सिया आमचे 3 दीप आहेत. पुढच्या दिवशी साधू पुन्हा गावात आले. त्यांनी तिघांकडे पाहून शांतपणे म्हटलं, आज तुम्ही सर्वात मोठा धडा शिकलात. प्रकाश एकट्याने तेज होतो, पण जेव्हा अनेक प्रकाश एकत्र येतात तेव्हा जग बदलतं. लक्षात ठेवा, महासुराला हरवण्यासाठी फक्त जय नाही, तर तुमच्या तिघांची आणि गावाच्या एकतेची गरज आहे. जयने हात जोडले. बाबा, आज मला समजलं की नेता होणं म्हणजे पुढे उभं राहणं नाही, नेता होणं म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणं. त्या रात्री जंगलातून महासुराचा आवाज आला. जय, तू आता तुझ्या मित्रांना शक्ती मानायला लागलास. छान आहे, पण लवकर मी तुम्हा तिघांना एकदम एकत्रच नष्ट करीन. जय, अरुण आणि सिया चौकात उभे राहिले. तिघांनी हातात मशाली उंचावल्या. जय म्हणाला, येऊ दे महासुरा, आता आम्ही एकटे नाही, आमच्या मैत्रीचा प्रकाश तुला हरवेल. गाव सुखनगर काही दिवस शांत होतं. जय, अरुण आणि सिया यांच्या धैर्यामुळे लोकांच्या मनात आशा निर्माण झाली होती, पण ही शांतता वादळापूर्वीची होती. महासूर जंगलाच्या गर्भात बसून कट रचत होता. त्याचे डोळे लालसर ज्योतीसारखे चमकत होते. त्याने रघुला आपल्या बाजूला उभं केलं होतं. आणि रघु, आता वेळ आली आहे, तुझ्या गावावर तूच हल्ला करशील. लोकांना दाखव की जय त्यांचा रक्षक नाही, त्यांचा नाश तुझ्यामुळे होईल. रघुंच्या डोळ्यात अजूनही ईर्षेची सावली होती. हो महासुरा, मी जयला हरवेन, मग गाव माझ्या चरणी येईल. एका संध्याकाळी गावकऱ्यांनी पाहिलं, पश्चिमकडेच्या जंगलातून गडद धुकं येत आहे. हळूहळू ते गावाभोवती पसरू लागलं. प्राण्यांनी किंचाळायला सुरुवात केली. पक्षी आकाशातून खाली पडू लागले. गावकरी घाबरले. हे काय होतंय? असुर पुन्हा आले का? जय, अरुण आणि सिया चौकात उभे राहिले. जयने मोठ्याने सांगितलं, गावकऱ्यांनो लक्षात ठेवा, भीतीला आत शिरू देऊ नका. मशाली पेटवा आणि मंत्र म्हणा. लोकांनी मशाली पेटवल्या. आपण धुकं अधिक गढ होत गेलं आणि त्यातून बाहेर आले 10 असुर. त्यांचे रूप प्रचंड होतं. काहींचं डोकं बैलासारखं, काहींचा हात नखासारखे आणि काहींचा आवाज हे गर्जनासारखे. आता हा अचानक धुक्यातून एक विशाल छाया उभी राहिली. तिचं रूप अजून स्पष्ट नव्हतं, पण तिचा आवाज गडगडाटासारखा होता. जय, तू मला लहान लढ्यांमध्ये हरवलंस, पण आता मी स्वतः आलो आहे. मी आहे महासूर. गावकऱ्यांनी किंचाळत दरवाजे बंद केले. असुरांनी गावावर झेप घेतली. गोठे फोडले गेले. झाडं उपटली गेली. घरं हलू लागली. जयने मंत्र उच्चारला. ओम प्रकाशाय नमः. अरुणाने दांडकाम फिरवला. शियाने मशाल हवेत फिरवत जप केला, पण त्यांच्या प्रकाशाने काही असुर मागे हटले. पण बाकीचे आणखी रागाने गरजले. एक असुर अरुणावर झेपावला. अरुण खाली पडला, पण जयने वेळेवर त्याला वाचवलं. दुसरा असुर सियाकडे धावला. तिने मशाल त्याच्या चेहऱ्यावर फेकली. गावभर रणांगणासारखा गोंधळ उडाला होता. आणि तेव्हाच धुक्यातून रघु बाहेर आला. त्याच्या डोळ्यात लालसर ज्वाला होत्या. तो मोठ्याने म्हणाला, जय, तू माझा भाऊ म्हणायचाच,
पण आता बघ मी असुरांचा सेनापती आहे, गाव माझा आहे. त्याने हात पुढे केला आणि अचानक काळी वीज जमिनीवर कोसळली. गावातील एक घर तुकडे तुकडे झालं. लोक किंचाळले. जयच्या डोळ्यातून वेदना उमटल्या. रघु, तू अजूनही माझा भाऊ आहेस, मी तुला वाचवणार. रघु गरजला, नाही, मी तुझा शत्रू आहे. त्या रात्री गाव उद्ध्वस्त झालं. बऱ्याच घरांना तडे गेले, पिकं जळाली, लोक जखमी झाले. जय, अरुण आणि सिया कितीही लढले तरी ते पुरेसे नव्हते. असुरांची संख्या खूप मोठी होती. शेवटी महासुराचा आवाज पुन्हा घुमला, हे फक्त सुरुवात आहे जय, लवकरच मी तुझं सगळं गाव गिळून टाकीन. धुकं हळूहळू परत जंगलात गेलं, पण मागे राहिलं तुटकं गाव, रडणारे लोक आणि जयच्या हृदयात खोल वेदना. आता सकाळी साधू गावात आले. त्यांनी उद्ध्वस्त झालेलं दृश्य पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, हेच महासुराचा खरा डाव आहे. लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरवणं आणि गाव उद्ध्वस्त करणं. पण लक्षात ठेवा, अजून वेळ गेली नाही, अजून विजय शक्य आहे. जय त्यांच्यासमोर उभा राहिला. बाबा, आम्ही प्रयत्न केला पण आम्ही हरलो, आता काय करायचे? साधू म्हणाले, आता अंतिम तयारी करायची आहे. दसऱ्याच्या दिवशी अंधाराचा नाश होईल, पण त्यासाठी फक्त धैर्य नाही तर गावकऱ्यांची एकता आणि अंतकरणाचा प्रकाश लागेल. जयने हात जोडले, मी तयार आहे बाबा, आम्ही हारणार नाही आणि हार मानणार नाही. त्या रात्री जय, अरुण आणि सिया गावकऱ्यांसोबत बसले. त्यांनी सर्वांना म्हटलं, आज आपण हरलो पण हा शेवट नाही. आपण सगळे मिळून उभं राहिलो तर महासुरालाही हरवू शकतो. दसरा आपल्याला विजयाचा दिवस ठरेल आणि त्या दिवशी आपण असुराचा अंत करू. गावकरी एकमेकाने ओरडले, हो, आम्ही एकत्र राहू, सत्याचा विजय होईल. गाव सुखनगर उद्ध्वस्त झालं होतं. जळालेली घरं, तुटलेली झाडं आणि रडणारी लोक, प्रत्येकाच्या डोळ्यात वेदना होत्या. पण या वेदनांना राखेतून एक नवा निर्धार पेटू लागला. जय गावकऱ्यांसमोर उभा राहिला, बंधूंनो, आपण असुरांच्या हल्ल्यात हरलो, पण अजून आपण संपलो नाही. दसरा जवळ आलाय. हा दिवस फक्त उत्सवाचा नाही तर अंधारावर प्रकाशाचा विजय दाखवणार आहे. आपण त्या दिवशी महासुराचा अंत करू. गावकऱ्यांनी जयच्या मागे आवाज दिला, हो, दसरा आपला विजयाचा दिवस असेल. त्या रात्री साधू पुन्हा गावात आले. त्यांनी गावकऱ्यांना गोळा करून सांगितलं, तुम्हाला फक्त जयवर विसंबायचं नाही, प्रत्येक जण योद्धा आहे. तुमचं धैर्य, तुमचं मन हे शस्त्र आहे. उद्यापासून तुम्ही 3 गोष्टी साधाव्यात. मंत्रजप, प्रत्येक घरात मंत्र म्हणा, म्हणजे असुरांचा पराभव हा होईल आणि प्रभाव कमी होईल. एकता, एकमेकांवर विश्वास ठेवा, फूट पाडणाऱ्यांना थारा देऊ नका. 3 म्हणजे तयारी, मशाली, दांडके, दगड, पाणी, जे काही आहे ते तयार ठेवा. गावकरी डोळ्यात उत्साह घेऊन मान डोलावत होते. दुसऱ्या दिवशी सगळं गाव एका रणांगणासारखं बनलं. स्त्रिया मशाली तयार करत होत्या, तरुण दांडके धारदार करत होते आणि मुलं पाण्याने भरलेले घडे रचत होती. आणि कारण पाण्यात औषधे टाकून ते शस्त्रासारखं वापरायचं होतं. वृद्ध लोक मंत्र जपत होते. जय, अरुण आणि सिया गावकऱ्यांभोवती फेऱ्या मारून तयारी पाहत होते. सिया म्हणाली, मला विश्वास आहे बसत नाही की हेच लोक काही दिवसांपूर्वी घाबरून घरात बसायचे, आता ते योद्ध्यांसारखे उभे आहेत. जय म्हणाला, भीतीतूनच धैर्य जन्माला येतं, हेच त्यांचं खरं रूप आहे. त्या रात्री साधूंनी जयला एकटी परीक्षा दिली आणि जय, उद्याचं रण हे फक्त बाहेरचं नाही, महासूर तुला तुझ्या सर्वात मोठ्या कमजोरीने हरवण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेव, तुझा विजय तलवारीने नाही पण अंतकरणाने होईल. जयने डोळे मिटून श्वास घेतला. बाबा, मी तयार आहे, मी माझ्या मनाच्या प्रकाशाने अंधार हरवेन. दसऱ्याच्या आदल्या रात्री सगळे गावकरी चौकात जमले. प्रत्येकाने मशाल पेटवली. जयने हात वर करून म्हटलं, आज आपण शपथ घेतो, भीतीला आत शिरू देणार नाही, लोभ, राग, स्वार्थ यांना आपल्यावर राज्य करू देणार नाही. उद्या आपण महासुरांचा अंत करू. गावकरी एकमेकाने ओरडले, सत्याचा विजय होईल, असत्य नष्ट होईल. आकाशातल्या चंद्राने जणू त्यांच्यावर प्रकाश टाकला. त्या क्षणी जंगलातून जोरदार वारा सुटला. धुकं गावाकडे सरकू लागलं. महासुराचा आवाज आकाशभर घुमला, जय, उद्या तुझा दसरा आहे आणि जर तुझा अंत असेल तर मी तुला आणि तुझ्या गावाला राखेत मिसळीन. गावकरी थोडा दचकले, पण जय शांत उभा राहिला. तो म्हणाला, महासुरा, उद्या तू पाहशील प्रकाशाची एक ठिणगी अंधाराच्या समुद्राला हरवते. आम्ही तयार आहोत. गावात सगळे मशाली घेऊन जागरण करत होते. कोणी झोपलं नाही. अरुण आणि सिया जयच्या बाजूला बसले. अरुण म्हणाला, जय, उद्या खूपच मोठं रण आहे, घाबरतोयस का? जय हसला, नाही, भीतीला मी आधीच हरवलाय, आता माझ्यात फक्त प्रकाश आहे आणि तुमची मैत्री माझं खरं शस्त्र आहे. सिया म्हणाली, मग उद्या महासुराचा अंत निश्चित आहे. आकाश हळूहळू उजळलं. दसऱ्याचा दिवस उगवला. गावकरी शस्त्र, मसाले आणि मंत्रांनी सज्ज झाले. जय चौकात उभा राहून म्हणाला, आज आपण आपल्या आतल्या अंधाराला हरवणार आहोत. दसरा हा फक्त उत्सव नाही, तो आपला विजय आहे. गावकरी ओरडले, जय, जय, सत्याचा विजय होईल.
आणि त्या आवाजाने आकाश दणाणलं आणि रणांगण तयार झालं होतं. दसऱ्याची सकाळ उजाडली. आकाश लालसर केसरी रंगात न्याहून निघालं होतं. गावकरी चौकात जमले होते. त्यांच्या हातात मशाली, दाणके, दगड आणि औषधी पाण्याचे घडे होते. स्त्रिया मंत्र जपत होत्या. मुलं देवाची गाणे गात होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त एकच निर्धार होता. जय, अरुण आणि सिया त्यांच्या पुढे उभे होते. जयने डोळे मिटून प्रार्थना केली, देवा, आज मला माझ्या गावाचं रक्षण करू दे. आजचा दिवस प्रकाशाचा असू दे. अचानक जंगलाच्या बाजूने काळं धुकं पसरायला लागलं. आकाश ढगांनी गच्च झाकलं. विजा चमकू लागल्या आणि त्या धुकातून महासूर प्रकट झाला. तो प्रचंड होता. त्याचं शरीर पर्वतासारखं, डोळे लाल ज्वालांसारखे, दात तलवारीसारखे धारदार आणि त्याच्या पावलांनी जमिनीला भेगा पडल्या. आणि त्याच्या मागे असुरांची सेना उभी होती आणि रघुही तिथे होता, लाल डोळ्यांनी हसत. मग महासुराचा आवाज आकाशवर घुमला आणि जय, तू मला आव्हान दिलंस, आता मी तुला आणि तुझ्या गावाला राखेत मिसळीन. गावकरी दचकले, पण जय पुढे आला आणि ठाम आवाजात म्हणाला, महासुरा, आज दसरा आहे. आज असत्याचा नाश होतो. तुझा अंत आज निश्चित आहे. महासुराने हात वर केला. असुरांची सेना गावावर झेपावली. गावकरी मशाले घेऊन उभे राहिले. मंत्रांचे आवाज गावभर दणाणले. ओम प्रकाशाय नमः, ओम शौर्याय नमः. जय, अरुण आणि सिया सेनापतीसारखे पुढे होते. अरुणने दांडका फिरवीत असुरांना जमिनीवर पाडलं. सियाने मशाल उचलून ज्वाला पेटवल्या. जयने मंत्रांचा गडगडाट केला. असुर किंचाळले. त्यांचा अंधार गावाच्या प्रकाशात विरू लागला. पण मग महासूर स्वतः पुढे आला. त्याने हात उचलला आणि काळी वीज गावावर कोसळली. 2 घरं राख झाली. गावकरी ओरडले, जय, वाचव, वाचव. जयने डोळे मिटून मंत्र म्हटला, ओम तेजस्विनी शक्तये नमः. त्याच्या शरीरातून प्रकाशाचा गोळा बाहेर पडला आणि काळी वीज थांबली. महासूर गरजला, छान, पण तू मला अजून हरवू शकणार नाहीस. त्याने पुन्हा हल्ला केला. यावेळी जय जमिनीवर फेकला गेला. त्याच्या छातीवर रक्त आलं. रघु जयच्या जवळ आला आणि जय, मी तुला मारून टाकेन, मग लोक मला नायक मानतील. जयने वेदनेतूनही त्याच्याकडे पाहिलं. रघु, तू माझा भाऊ आहेस. असुर तुला फसवत आहेस. अजूनही वेळ गेले नाही, माझ्यासोबत ये. क्षणभर रघुच्या डोळ्यात दवंदवन दिसलं. पण महासूर गरजला, रघु, लक्षात ठेव, तू माझा आहेस, त्याचा नाही. रघु पुन्हा लाल डोळ्यांनी गुरगुरला. तेवढ्यात गावकरी पुढे आले. सगळ्यांनी एकत्र मशाली उंचावल्या. ते मोठ्याने ओरडले, सत्याचा विजय होईल, असत्याचा नाश होईल. मंत्राचा आवाज आकाशभर पसरला. सगळ्यांच्या मशालींचा प्रकाश एकत्र झाला आणि प्रचंड तेज निर्माण झालं. जय उठला. अरुण आणि सिया त्याच्या बाजूला उभे राहिले. जय ओरडला, महासुरा, हा प्रकाश माझा नाही, हा सगळ्यांचा आहे. हा प्रकाश तुला हरवेल. जय, अरुण आणि सियाने एकच मंत्र म्हटला, ओम प्रकाशाय नमः, ओम शौर्याय नमः, ओम सत्याय विजयते. तो आवाज गडगडासारखा घुमला आणि प्रकाशाचा प्रचंड लाट महासुरावर आदळली. आता महासूर किंचाळला. त्याचं रूप थरथरलं आणि त्याचे डोळे फिके झाले. नाही, मी अमर आहे, तो गरजला. पण प्रकाश वाढत गेला. गावकऱ्यांच्या मशाली, मंत्र, जयच्या अंतकरणाचा तेज सगळं मिळून महासुराला घेरलं. शेवटी महासूर प्रचंड गर्जना करत धुक्यात विलीन झाला. त्याचा आवाज आकाशभर पसरला, हे संपलेलं नाही जय, पण आज आज तू जिंकलास. आणि तो नाहीसा झाला. गावात शांतता पसरली. असुरांचा अंधार पूर्ण नाहीसा झाला होता. गावकरी आनंदाने ओरडले, जय, जय, सत्याचा विजय झाला. अरुण हसत म्हणाला, आपण जिंकलो. सिया म्हणाली, हा विजय फक्त आपला नाही, संपूर्ण गावाचा आहे. जयने डोळ्यात पाणी घालून गावकऱ्यांकडे पाहिलं आणि हो, हा विजय एकतेचा आहे, प्रकाशाचा आहे. महासुराचा पराभव झाल्यावर गावात पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने शांतता पसरली. काळे धुकं नाहीसं झालं होतं. आकाश निळं होतं आणि सूर्याची किरणं गावावर झळकत होती. लोकांनी श्वास घेतला होता. मुलं धावत अंगणात खेळू लागली. स्त्रियांच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते अश्रू भीतीचे नव्हते, ते आनंदाचे होते. गावकरी जयभोवती जमले. जय, तू आम्हाला वाचवलंस, तू खराखुरा नायक आहेस. लोकांच्या डोळ्यात आदर होता. पण जय आता शांत उभा होता. तो म्हणाला, हा विजय माझा नाही, हा विजय सगळ्यांचा आहे. मशाले तुम्ही पेटवल्यात, मंत्र तुम्ही म्हटलेत, भीतीवर तुम्ही मात केलीत. जर तुम्ही नसता तर मी एकटा काहीच करू शकलो नसतो. गावकरी एकमुखाने ओरडले. सत्याचा विजय झाला. संध्याकाळी गावात मोठा उत्सव साजरा झाला. मुलांनी पुतळे बनवले, अंधाराचे, असत्याचे, असुरांचे. स्त्रियांनी गाणे गात नृत्य केलं. वृद्धांनी कथा सांगितल्या, कशी असत्यावर नेहमी सत्याचा विजय होतो. मग चौकात सगळ्यांनी मशाली पेटवल्या. जय, अरुण आणि सिया पुढे उभे राहिले. गावकऱ्यांनी एक मोठा पुतळा उभारला, महासुराच्या अंधकाराचं प्रतीक. आता जयने मशाल उचलली आणि पुतळ्याला आग लावली.
क्षणात ज्वाला आकाशात भिडल्या आणि लोक आनंदाने ओरडले, सत्याचा विजय होईल, असत्याचा नाश होईल. ज्वालांच्या प्रकाशात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेज दिसत होतं. अचानक गर्दीतून एक सावली बाहेर आली. तो होता रघु. त्याचे डोळे आता लाल नव्हते, पण थकलेले आणि ओले होते. तो जय समोर गुडघ्यावर बसला. जय, मी चुकलो. ईर्षेनं मला आंधळं केलं होतं. मी असुरांच्या जाळ्यात अडकलो. पण तू मला शत्रू नाही मानलं, तू मला भाऊ मानलंस. मला माफ कर. जयने त्याला उचललं. रघु, मी तुला कधीच शत्रू मानलं नाही. तू माझा भाऊ आहेस आणि आज तू परत आलास. हाच माझा सर्वात मोठा विजय आहे. गावकऱ्यांनी रघुला स्वीकारलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. रात्र संपली. उत्सव शांत झाला. जय आकाशाखाली बसला आणि त्याने ताऱ्यांकडे पाहिलं आणि मनाशी बोलला, आज मला समजलं की खरा विजय म्हणजे शत्रूचा नाश नाही. खरा विजय म्हणजे मनातील अंधारावर मात करणं आहे. भीती, स्वार्थ, राग, मत्सर हेच असते की असुर जन्माला येतात. आणि पण धैर्य, एकता आणि करुणा, मैत्री असेल तर अंधार कायमचा नाहीसा होतो. म्हणून अरुण त्याच्याजवळ आला आणि जय, तू खूप मोठं केलंस. सिया म्हणाली, हो, पण आज मला वाटतं की हे तुझं नव्हतं, हे आपलं काम होतं. जय हसला, हो, प्रकाश एकट्यानं तेज देतो, पण अनेक दिवे मिळूनच अंधार संपवतात. गावकरी झोपले, पण गावात एक दिवा मात्र सतत पेटत राहिला. ज्ञानदीप. तो फक्त मशाल नव्हता, तर गावाच्या मनातील प्रकाशाचं प्रतीक होता. दसऱ्याच्या दिवशी सुखनगरने एकच बोध शिकला, सत्य, धैर्य आणि एकता असली तर कुठलाही महासूर हरतो. आता दसऱ्याचा विजय साजरा करून दुसऱ्या दिवशी गावात शांतता होती. गुरं मनमोकळेपणाने चरण्यास गेली. मुलं खेळू लागली. स्त्रिया गाणी गुणगुणू लागल्या. गाव पुन्हा जिवंत झालं होतं. पण लोकांच्या डोळ्यात फक्त आनंद नव्हता, एक आदर आणि एक कृतज्ञता होती. सगळे जयभोवती जमले होते. आता गावाच्या चौकात मशाली पुन्हा पेटवल्या. सगळे गावकरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जमले. जय उभा राहिला, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर नायकासारखा गर्व नव्हता, फक्त एक साधेपणा होता. त्याने शांतपणे सांगितलं, बंधूंनो, आपण असुरांशी लढलो, पण आपण जिंकलो. पण खरी लढाई तलवारीने झाली नाही. खरी लढाई आपल्या मनाशी झाली. आपल्यातील भीती, स्वार्थ, मत्सर, ईर्ष्या हेच असुर आहेत. आणि धैर्य, एकता आणि मैत्रीण, करुणा हेच आपलं खरं शस्त्र आहे. लोक शांतपणे ऐकत होते. रघु पुढे आला आणि त्याचे डोळे पाणवलेले होते. तो म्हणाला, माझ्यातला स्वार्थ आणि ईर्ष्या मला अंधारात घेऊन गेले, पण जयने मला शत्रू मानलं नाही, त्याने मला भाऊ मानलं. मित्रांनो, लक्षात ठेवा, असुर बाहेर नसतात, ते आपल्या आत जन्म घेत असतात. जर आपण स्वतःला हरवलं तर आपणच असुर होतो. लोकांच्या डोळ्यात भावुकता होती. साधू पुढे आले आणि त्यांनी डोळे मिटून म्हटलं, आज तुम्ही खरा दसरा अनुभवलाय. दसरा म्हणजे फक्त पुतळे जाणणं नाही. दसरा म्हणजे स्वतःच्या आतल्या अंधाराला हरवणं. ज्याच्या मनात प्रकाश आहे त्याला कुठलाही असुर हरू शकत नाही. गावकरी टाळ्या वाजवत उभे राहिले. आता जयने गावकऱ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला, आजपासून आपण प्रत्येक दसऱ्याला पुतळा जाऊ, पण तो फक्त बाहेरचा नसेल, फक्त आपण आपापल्या भीतीचा, स्वार्थाचा आणि मत्सराचा पुतळा जाळू. कारण अशी लढाई नेहमी आत असते आणि खरा विजय नेहमी प्रकाशाचा असतो. म्हणून लोक एकमुखाने ओरडले, सत्याचा विजय होईल, असत्याचा नाश होईल. संध्याकाळी गावात पुन्हा मशाली पेटल्या, पण यावेळी त्या केवळ अंधार आठवण्यासाठी नव्हत्या, त्या प्रत्येकाच्या मनातल्या प्रकाशाचं प्रतीक बनल्या होत्या. जय, अरुण आणि सिया आणि रघु एकत्र उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर शांत हसू होतं. आकाशात तारे चमकत होते आणि सुखनगरच्या इतिहासात लिहिलं गेलं, जिथं सत्य, धैर्य आणि एकता असते तिथं कोणताही महासूर टिकू शकत नाही. हे मात्र 100% खरं आहे. त्यामुळे आपण आपल्या आतल्या महासुराला पहिले नष्ट केलं पाहिजे, तरच आपण बाहेरचे असुर हे मारू शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि असंच जीवनात तुम्ही नक्कीच जगा आणि त्यानुसार तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढेही जाऊ शकता आणि मेहनत करून तुम्ही नक्कीच अशा असुरांवर मात करू शकता. तर मित्रांनो, ही होती जय आणि सुखनगर गावची कथा. एक साधा तरुण ज्याने भीती, स्वार्थ आणि विश्वासघात आणि अंधारावर विजय मिळवला. आपण पाहिलं, जेव्हा गावकऱ्यांच्या मनात भीती होती तेव्हा सावल्या वाढल्या. जेव्हा स्वार्थ आला तेव्हा असुरांना ताकद मिळाली. जेव्हा विश्वासघात झाला तेव्हा जय पराभूत झाला. पण जेव्हा लोक एकत्र आले, जेव्हा धैर्य, मैत्री आणि करुणा एकत्र आली, तेव्हा महासुराचा प्रचंड अंधारही हरला. ही फक्त कथा नाही, हा एक आरसा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात भीती आहे, लोभ आहे, मत्सर आहे आणि कधी कधी विश्वासघातही होतो. हेच असुर आहेत. पण जर आपण स्वतःला ओळखलं, स्वतःच्या आतल्या अंधाराला स्वीकारून त्यावर मात केली, तर आपणही जयसारखं जिंकू शकतो. लक्षात ठेवा, सत्य, धैर्य, एकता आणि करुणा हेच खरे शस्त्र आहेत आणि जिथं हे चार असतात तिथं कोणताही महासूर टिकू शकत नाही. आता दसरा म्हणजे फक्त रावणाचा पुतळा जाळणं नाही,
दसरा म्हणजे आपापल्यातला असुरांचा पुतळा जाळणं आहे, भीतीचा, स्वार्थाचा आणि मत्सराचा. आणि त्या ज्वालेतून नवीन प्रकाश जन्माला घ्यायचा. आणि मग चला, आपण सगळे मिळून हा बोध हृदयात जपूया. सत्याचा विजय होईल, असत्याचा नाश होईल आणि प्रत्येक दिवस आपल्यासाठी एक नवा दसरा होईल. म्हणून जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कृपया आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना जरूर शेअर करा. कारण प्रकाश जितका पसरतो तितका अंधार कमी होतो. आणि हो, अशाच प्रेरणादायी कथा, प्राचीन गोष्टी आणि जीवनाला दिशा देणारे संदेश तुम्हाला मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी आणि जय श्रीराम असं नक्कीच टाईप करा. आणि लक्षात ठेवा, जगण्याचा प्रत्येक क्षण एक नवा विजय होऊ शकतो. धन्यवाद.